पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर आरती वैष्णव. आज मी एक अशा प्रॉब्लेम बद्दल बोलणार आहे जो खूप कॉमन आहे, पण बऱ्याच जणी उघडपणे त्याबद्दल बोलत नाहीत. क्लिनिकमध्ये अनेक महिला येतात आणि अगदी हळू आवाजात सांगतात, डॉक्टर, सारखं युरिन इन्फेक्शन होतंय, लघवी करताना जळजळ होतीये, सारखं बाथरूमला जावंसं वाटतंय, खालच्या पोटात जड वाटतंय, दुखतंय आणि सगळ्यात जास्त ऐकायला मिळणारं वाक्य म्हणजे एकदा बरं होतं आणि काही दिवसांनी पुन्हा तोच त्रास सुरू होतोय. जर तुम्हालाही असं होत असेल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. सगळ्यात आधी एक छोटी गोष्ट. आपण दिवसभर घर, ऑफिस, मुलं, काम या सगळ्यात एवढे बिझी असतो ना, की स्वतःकडे लक्ष सुद्धा राहत नाही. पाणी प्यायचं सुद्धा राहून जातं. लघवी आली तरी थांबवतो. कधी उष्णता वाढते आणि मग शरीर छोटे-छोटे सिग्नल द्यायला सुरू करतं. युरिन करताना जळजळ होते, सारखी बाथरूमला जावेसे वाटते, लघवीला वास येणे किंवा खालच्या पोटात अस्वस्थ वाटतं. हे शरीर सांगत असतं की थोडं माझ्याकडेही लक्ष दे. अशा वेळी सर्वात आधी एक साधी गोष्ट करा. दिवसभरात थोडं थोडं पाणी वाढवा. खूप जणी म्हणतात मी पाणी कमीच पिते, मला तहानच लागत नाही. पण तहान लागली नाही म्हणून शरीराला पाणी लागत नाही असे नाहीये. पुरेसं पाणी मिळालं की शरीर फ्लश होत राहतं आणि बऱ्याचदा जळजळ कमी वाटायला लागते. तसेच नारळ पाणी किंवा बार्ली वॉटर हे काही जणींना खूप सूट होतं. शरीराला थंडावा मिळतो आणि हलकं वाटतं. आणखी एक सवय जी खूप कॉमन आहे आणि आपण दुर्लक्ष करतो, ती म्हणजे युरिन होल्ड करून ठेवणे. कामात असताना, प्रवासात असताना किंवा थोड्या वेळाने जाईन असे आपण म्हणत राहतो. पण शरीराला जेव्हा जावंसं वाटतं, तेव्हा शक्यतो लघवीला थांबवू नका आणि स्वच्छतेकडेही थोडंसं लक्ष द्या. खूप टाईट कपडे, जास्त वेळ ओले कपडे, घाम या सगळ्यांचा काही वेळ त्रास वाढू शकतो. छोट्या-छोट्या सवयी बदलल्या तरी शरीर खूप छान प्रतिसाद देतं. पण एक गोष्ट इथे नक्की सांगेन, जर तुम्हाला ताप येत असेल, लघवीमध्ये रक्त दिसत असेल किंवा वारंवार हा त्रास परत-परत होत असेल, तर स्वतःच औषधे घेत बसू नका. डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण प्रत्येक वेळी कारण एकच असेल असे नाहीये. शेवटी एवढंच, की आपलं शरीर आपल्याशी सतत बोलत असतं. फक्त आपण ऐकायला पाहिजे. म्हणून वारंवार जर का युरिन इन्फेक्शन होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच लक्ष दिलं तर त्रासही कमी होतो आणि पुन्हा पुन्हा होण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते. तुम्हालाही असा त्रास असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच हेल्थशी संबंधित कंटेंट आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.